नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. एकीकडे देशात कोरोनाचं संकट असताना आता राजस्थानमधील गेहलोत सरकारवर अस्थिरतेचं सावट घोंगावू लागलंय. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यामुळे काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. आपलं सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा आरोप शनिवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला होता. त्या प्रकरणी एसओजी कडून चौकशी केली जात होती. मात्र एसओजीनं चौकशीची नोटीस बजावल्यामुळे सचिन पायलट विरुद्ध गेहलोत सरकार असा संघर्ष पेटलाय आणि त्यामुळे मध्य प्रदेशची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होणार का अशी चर्चा सुरू झाली. साहजिक आहे, राजस्थान काँग्रेसमध्ये ही दुफळी का निर्माण झाली? सचिन पायलट यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय? सचिन पायलट कोणती भूमिका घेणार? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत राजस्थानचे पायलट या विशेष कार्यक्रमात. बरं, झालं असं की गेल्या 2 दिवसापासून सचिन पायलट हे काँग्रेसमध्ये नाराज आहेत. म्हणजे 2 दिवसापासून नाही, गेल्या अनेक दिवसापासून ही चर्चा होती आणि त्यानंतर ते थेट दिल्लीला गेलेले. दिल्लीला जाऊन त्यांनी तिथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते त्यांच्या जयपूरच्या घरी परतलेले नाहीत असं सांगण्यात आलं. आणखीन एक बातमी पुढे आली ती म्हणजे अशी की सचिन पायलट यांच्या समर्थकांकडनं असा दावा केला गेला किंवा सचिन पायलटकडनं अप्रत्यक्षरित्या केला गेला की त्यांच्यासोबत 30 आमदार आहेत आणि 30 आमदार हे त्यांचे जवळचे समर्थक आहेत. त्यामुळे सचिन पायलट हे काँग्रेसमधनं बाहेर पडून भाजपमध्ये जाऊ शकतात ही या चर्चेला उधाण आलं. त्यानंतर एका पाठोपाठ एक घडामोडी घडताना आपण बघतोय. त्या पाठोपाठ मग गेहलोत जे आहेत, अशोक गेहलोत यांनी दावा केला की आपलं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रकरणी एसओजी कडून चौकशी करण्यात आली. मात्र एसओजीनं चौकशीची नोटीस बजावल्यामुळे सचिन पायलट विरुद्ध गेहलोत सरकार असा संघर्ष पेटल्याचं आपण बघतोय. आता थोड्या वेळापूर्वीपर्यंतचा अपडेट असं आहे की 107 पैकी 90 आमदार हे गेहलोतांच्या बंगल्यावरती पोहोचलेले आहेत. बरं, हे जाणून घेऊयात की सचिन पायलट का नाराज आहेत. पहिला मुद्दा असा की 2013 मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. दुसरा मुद्दा असा की पराभवानंतर राजस्थान काँग्रेसची जबाबदारी सचिन पायलट यांच्याकडे देण्यात आली, कारण ते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय मानले जातात. 5 वर्ष पक्ष बांधणीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. अर्थात त्याचं फळ असं किंवा त्याचं सकारात्मक चित्र असं की 2018च्या निवडणुकीत तिकीट वाटपावरून पायलट नाराज झाले. त्यांच्या मर्जीतल्या काही लोकांना तिकीट दिल्या गेली नाही, पण सरकार मात्र आलं. याच विषयी आपण बोलणार आहोत. भाजप नेते किरीट सोमय्या आपल्याबरोबर दिल्लीतल्या या सगळ्या घडामोडींवर बोलण्याकरता. किरीट सोमय्याजी, असं वारंवार का घडताना आपल्याला दिसतंय की काँग्रेसमधले जे तरुण नेते ज्यांना काँग्रेसचं भविष्य म्हणून बघितलं जातं ते नाराज होऊन काँग्रेसमधनं बाहेर पडताना दिसत आहे? अगदी अलीकडचं उदाहरण ज्योतिरादित्य शिंदे सुद्धा आपल्या पक्षात आले. काय नेमकं कारण की आता सचिन पायलट देखील नाराज आहेत? खरं म्हणजे हा प्रश्न राहुल गांधींना विचारायला हवं, नितीन राऊतना विचारायला हवं. कारण असं आहे की राहुल गांधी स्वतः आता नाराज होऊन बसले आहेत की अपसेट झाले आहेत ते तर त्यांना तेच सांगू शकणार. म्हणजे जर सगळ्यात मोठा नेता अशा परिस्थितीत असतो मग ज्योतिरादित्य सिंधिया तर सगळ्या ठिकाणी अशी होते. आता बघा, मला सांगा, कोणीही नाराज होणं स्वाभाविक आहे. नितीन राऊतनी ज्यावेळी सुरुवातीत सांगितलं की वीज मोफत द्यायची, 100-200 300 युनिट संबंधात अजित पवारांनी त्यांना पब्लिकली इन्सल्ट केलं. मुंबईतल्या डीसीपीच्या ट्रान्सफर झाल्या तर शिवसेना आणि एनसीपीने वाटून घेतल्या तर हितला काँग्रेस पण नाराजच होणार. तर ही नाराजी का आहे, कशी आहे, कुणी दूर करायची हे काँग्रेसने ठरवावं लागणार. बर, पण पण अशी असं देखील म्हणलं जातं, आता माहित नाही सचिन पायलट नेमकी काय भूमिका घेतात, पण असं म्हणलं जातं की सचिन पायलट भाजपमध्ये येऊ शकतात, भाजप त्यांचं स्वागतच करेल. की सगळ्या पक्षात लोक आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत, चांगले नेते आहेत, सगळ्या पक्षात आहेत. काही करत पण असतात काही ठिकाणी. तर चांगले लोक तिथे त्यांना चांगलं काम करायला मिळत नाही. पण त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया
तितक्या वर्षाच्या त्यांचं कमिटमेंट, त्याचं वडिलांचं कमिटमेंट, कॉन्ट्रीब्युशन, त्यानंतर तिथे जर सफोकेशनचा अनुभव करत असेल आणि त्यांना वाटत असेल की मी माझं कर्तृत्व कमिटमेंट पार पाडू शकत नाही आणि म्हणून समजा भाजप नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाखाली येत असेल तर काम करायला संधी मिळालीच पाहिजे ना. बरं, असंही म्हणता येईल का की काँग्रेसमधल्या तरुण फळीला सुरुवातीला ज्या पद्धतीने उचलून धरण्यात आलं, पण नंतरच्या काळात त्यांनी काम करून सुद्धा त्यांना हवी तशी त्यांच्या मर्जीतली जबाबदारी देण्यात आली नाही, त्यांची किंमत केली जात नाहीये आणि म्हणून सचिन पायलट देखील नाराज झालेले आहेत? कारण बऱ्याच वेळेस वरिष्ठ नेत्यांकडे जाऊन भेटीगाठी घेतल्या, आपलं म्हणणं मांडलं तरी दाद दिली जात नाही. किरीट सोमय्याजी, कदाचित किरीट सोमय्या यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, पण आतापर्यंतची जर आपण घडामोड लक्षात घेतली या सगळ्याच्यात तर 107 पैकी 90 आमदार जे आहेत हे अशोक गेहलोत यांच्या बंगल्यावरती जाऊन पोहोचलेले आहेत. अशोक गेहलोत यांनी दावा केला होता की माझं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. दोघांमध्ये मोठा संघर्षही होता आहे अगोदर बऱ्याचशा काही मुद्द्यांना घेऊन किंवा एकमताने सरकार चालवण्याच्या विषयाला घेऊन. पण एसओजीने याबद्दलची नोटीस यांना बजावली, सचिन पायलट यांना बजावली आणि त्याच्यानंतर दोघांमध्ये संघर्ष आणखीनच पेटला. पण आतापर्यंत 90 आमदार जे आहेत ते पोहोचलेले आहेत अशोक गेहलोत यांच्या बंगल्यावरती. आणि दुसरीकडे या अगोदर सचिन पायलट यांनी जो दावा केलेला होता की माझ्याबरोबर 30 आमदार आहेत, मग जर 107 पैकी 90 आमदार हे गेहलोत यांच्या बंगल्यावरती पोहोचत आहेत तर मग सचिन पायलट यांच्या 30 आमदार सोबत असल्याच्या दाव्यात कितपत तथ्य आहे किंवा ज्याला आपण म्हणूयात की हा दावा किती प्रबळ आहे? कारण हा दावा जो आहे तो ठामपणे इथे सशक्तपणे उभं राहू शकत नाहीये किंवा त्याला बेसच नाही असं आपण म्हणूयात. कारण 107 पैकी 90 आमदार जे आहेत ते गेहलोत यांच्या बंगल्यावरती पोहोचलेत म्हणजे ते गेहलोत यांच्या पाठीशी आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सर आपल्या बरोबर आहेत. केसरी सर, या घडामोडींकडे आपण कसं बघताय? वारंवार आपण चर्चेत बोलत असतो की काँग्रेसची नीती आहे की खा पण थंड करून खा, पण इथे आता ज्या तरुण नेत्यांकडे सशक्तपणे खरं तर काँग्रेसच्या नेतृत्वाने बघायला हवं तिथं मात्र थंडावा निर्माण झालाय, म्हणून सचिन पायलट बाहेर पडतायत का? की सचिन पायलट यांना त्यांना फोर्स करून त्यांना बाहेर काढलं जात आहे. कारण त्यांच्या विरुद्ध जी केस त्यांनी दाखल केलेली आहे त्या केसमुळं उपमुख्यमंत्री पदाचा जो एक दर्जा असतो त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. दुसरी गोष्ट की एक असा प्रयत्न केला जातो की हे बीजेपीशी यांनी हात मिळवणी केलेली आहे आणि माझं सरकार पाडलं जातं. पण हे सर्वात महत्वाचा मुद्दा असा की एआयसीसी हायकमांड जे श्रेष्ठी म्हणतात एकेकाळी ती फार ताकदवान होते, ते काय करतात म्हणजे असं दिसतंय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा हा झगडा आहे तो प्रत्येक ठिकाणी असतो, सत्ता संघर्ष असतो, परंतु काँग्रेस श्रेष्ठी किंवा हायकमांड किंवा पक्ष याच्यात काय करतो याच्यामध्ये अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यांचं जे मौन आहे ते मौनच एक प्रकारचं सूचक आहे की ते मुख्यमंत्र्याच्या बाजूने आहेत म्हणून. पण आता यापुढे काय सचिन पायलट भूमिका घेऊ शकतात, काय अंदाज लावता येऊ शकतो? असं आहे की त्यांना जर मुख्यमंत्री करायचं प्रॉमिस बीजेपीने केलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये ही आज नसेल तर उद्या मोठ्या प्रमाणात ही काय म्हणतात त्याला फाटाफुटी होऊ शकते. यापूर्वी अनेकदा सत्तेच्या राजकारणात झालेले आहेत. आजचा खेळ जरी समजा नाही जमला तरी कर्नाटकात सुद्धा एका दिवसासाठी येदियुरप्पा झालं ते परत ते आले. कर्नाटक मॉडेल आहे की तिथे आमदारांना फोडलं जातं. त्याच्यानंतर तुमचं मध्य प्रदेश आहे. तर आता जरी यांनी वेळ निभावून नेली अशोक गेहलोतनी तरी हे सरकार 5 वर्ष पूर्ण किंवा याचा कालावधी पूर्ण करेल असं वाटत नाही. कारण समोर जे आहेत भाजपकडे तगडे मॅनेजर्स आहेत, स्वतः गृहमंत्री आहेत अमित शहा जे शिल्पकार मानले जातात आणि अशोक गेहलोत हे म्हणजे त्यांना जो एक स्टेचर मिळाला पाहिजे. 4दा मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते यापूर्वी, बरेचदा मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांना राज्याचा नेता म्हणून जे एक असं एक स्टेचर मिळाला पाहिजे त्याऐवजी ते फॅक्शनल लिडर्स म्हणून असं एमर्ज झालेले आहेत. कुठल्याही परिस्थितीत त्यांना सत्ता पाहिजे. तर त्यामुळे ही सत्तेची लढाई आजचा निकाल जो व्हायचा तो होईल, परंतु यापुढे चालू राहणार आहे.
आणि माणसं फाळाफोडी होऊ शकतील. फक्त प्रश्न असा आहे की सचिन पायलट फॉर्मली बीजेपी मध्ये प्रवेश करतील का नाही करतील आणि कसं करतील का, अशी एक चर्चा होती की ते प्रादेशिक पक्ष करतील म्हणून. तर ते साधारणतः संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होऊ शकतं की त्यांची लाईन काय म्हणून. पण केसरी सर, समजा या ते सगळ्याच्या join झाले. नवल एका गोष्टीचं वाटतं, राहुल गांधी कुठे आहेत? कारण एक वेळ राहुल ब्रिगेड गांधीची- ब्रिगेड मधले नेता म्हणून सचिन पायलट यांच्याकडे बघितलं गेलेलं आहे. ज्योतिरादित्य पण त्यातलेच होते. राहुल गांधीचे जे 3 शिलेदार होते पूर्वी, त्यांना आपण ट्रबल शूटर असं म्हणतो, त्यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे होते, त्यानंतर सचिन पायलट होते, महाराष्ट्रामध्ये मिलिंद देवरा होते. एक एक त्यांचे सगळे सोडून चालले. त्यानंतर राजस्थान तो याचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता हरियाणामध्ये, ते एक एक लोक सोडून चाललेले. नवीन त्यांचे जे मॅनेजर्स आहेत त्यामध्ये रणदीप सिंग सुरजेवाला आहे, के वेणुगोपाल आहेत आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत, महाराष्ट्राचे परंतु राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे वगैरे. परंतु ह्यांच्या हातात हा खेळ नाही आहे आता. हा खेळ मोठ्या लेवलवरती आणि त्यांचे जे मॅनेजर्स आहेत राहुल गांधीचे, हे काही करू शकत नाही. स्वतः राहुल गांधी काही बोलत नाही, सोनिया गांधी काही बोलत नाही, ते अध्यक्ष आहेत. म्हणजे कर्नाटक त्यांच्या हातून गेलं, मध्य प्रदेश त्यांच्या हातून गेलं, बरोबर. राजस्थान त्यांच्यामध्ये राहतं न राहतं हे कळायला मार्ग नाही. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सत्तेत येऊ नये असं दिल्लीचा एक मोठा गट मानतो की तुम्ही सत्तेत जाऊ नका म्हणून. म्हणजे ह्यांना असं कोणती काय म्हणतात त्याला मराठीत एक फार वाईट शब्द त्याला ते वापरण्यात अर्थ नाही, परंतु अशी त्यांची काय इच्छा व्हावी की आपण सत्ता सोडावी आणि भाजपला मदत करावी, हे अगम्य, हे कळायला मार्ग नाहीये. परंतु हे मात्र खरं की सर्वात वीक, याच्या सर्वात मार खाल्ला काँग्रेस हायकमांडने. पण म्हणजे केसरी सर, आपण हे जर निश्चित आहे की सचिन पायलट जर बाहेर पडतात, तर याचाच अर्थ सचिन पायलट बाहेर पडल्यानंतर राजस्थानमधील सरकारला संख्येच्या बळावर आत्ता नाही आपण म्हणू शकत, पण एकूणच प्रतिमेला एक मोठा धक्का बसू शकतो, त्यांचं एक मोठं नुकसान होऊ शकतं आणि फार काळ हे सरकार टिकेल असं वाटत नाही. प्रतिमेला ऑलरेडी धक्का बसलेला आहे. कारण गेहलोतनी एक फादर फिगर म्हणून आता त्यांना काय मिळायचं, त्यांना ते 4दा मुख्यमंत्री झाल्यावर ते त्यांच्या मुलाने निवडून आणू शकले नाहीत लोकसभेला. आणि म्हणजे एकही सीट, म्हणजे राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत आली परंतु लोकसभेत एकही सीट राजस्थानमधून काँग्रेसला काढता आलेली नाहीये. आणि याला जबाबदार कोण? दोघे जबाबदार म्हणता येईल, परंतु मुख्य जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते. त्यांना त्यांची सीट, त्यांच्या मुलाची सीट काढता आली नाही. त्यामुळे सरकार जरी आज वाचलं असलं तरी टांगती तलवार राहणार आहे. आणि राजकारणामध्ये तुम्हाला माहिती की गोष्टी त्याची योग्य वेळ आल्यानंतर जसं व्हायचं तसं होतं. त्यामुळे ते फार अवघड नाही. नंबर गेम आज इकडे असेल, उद्या तिकडे जाऊ शकतो तो. केसरी सर, आपल्याबरोबर प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीवर आहेत आणि भाजप नेते किरीट सोमय्या पण आहेत. मी प्रशांतकडे जातोय. प्रशांतकडे आत्ता या क्षणाचा अपडेट आपण जाणून घेऊयात. प्रशांत, राजकारणातला सरकार टिकण्याचा खेळ आहे आकडेवारीवर. 107 पैकी 90 आमदार गेहलोत यांच्या बंगल्यावरती पोहोचल्याचं थोड्या वेळापर्यंतचं अपडेट होतं. आत्ताचं काय? कारण सचिन पायलट यांनी 30 आमदार सोबत असल्याचा दावा केला होता. विशाल, ज्या पद्धतीने आकडेवारी बघितली तर 90 पेक्षा जास्त आमदार हे काँग्रेसच्या जवळ आहे. खास करून आता 90च्या जवळपास आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला. तर जवळपास 6 आमदार जे आहेत ते देखील लवकरच पोहोचत असल्याची माहिती पुढे आली. साधारणतः 96 आमदार हे काँग्रेसच्या खात्यामध्ये आहे, काँग्रेसच्या जवळ आहे. जर सचिन पायलट यांचा दावा आहे 30 आमदार त्यांच्या बाजूने आहे, तर मग ते 30 आमदार कोण, असा एक प्रश्न उपस्थित होतो. कारण की जे ही समर्थित आमदार आहे सचिन पायलट यांचे, ते पोचले नाही आहे बैठकीला. कारण की 107 काँग्रेसचे आमदार आहेत. त्यापैकी उर्वरित जे आमदार, समजा 96 आमदार जर काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहत असेल तर उर्वरित साधारणतः 4 आणि 3 7 आणि साधारणतः 10 ते 11 आमदार हे बैठकीला उपस्थित राहणार नाही. अशावेळी हे 11 आमदार जर सचिन पायलटच्या पाठिंबा देत असेल तर महत्त्वाचं म्हणजे त्यांचा दावा फोल ठरतोय की त्यांच्याकडे 30 आमदार आहे. दुसरं महत्त्वाचं परिस्थिती म्हणजे जर बघितलं तर दिल्लीमध्ये आणि NCR परिसरामध्ये, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये सचिन पायलट थांबून आहे. त्यांचे समर्थित आमदारांसोबत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. दरम्यानच्या काळात त्यांच्या घरी काही आमदार येऊन गेल्याची माहिती, जे दिल्लीचे त्यांचं 5 केनिंग लेन इथे त्यांचं निवासस्थान आहे तिथे येऊन गेल्याची माहिती पुढे आली होती. दरम्यानच्या काळात सचिन पायलट यांनी ओम माथुर यांची भेट घेतली होती अशीही माहिती पुढे आली होती. नुकतंच पुनिया यांचं वक्तव्य जर बघितलं आपण, PL पुनिया यांनी जे वक्तव्य दिलं त्या वक्तव्याच्या आधारावर जर बघितलं आपण तर सचिन पायलट हे भाजपवासी झाले अशा प्रकारचं स्पष्ट वक्तव्य दिलं आहे. संख्याबळाचं राजकारण जर बघितलं तर आता काँग्रेसच्या जवळ संख्याबळ आहे, पण हे किती दिवस राहतील? कारण की ज्या पद्धतीनं ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसी सांगत होते की
की काँग्रेस हायकमान हे ची जी ज्या पद्धतीनं अनास्था आहे विविध राज्यांसंदर्भात, ती अनास्था साधारणतः कर्नाटकच्या वेळेस पाहायला मिळाली, तीच अनास्था मध्य प्रदेशच्या वेळेस पाहायला मिळाली आणि त्याच प्रकारची अनास्था आताही पाहायला मिळते. कारण सचिन पायलट गेल्या 3 ते 4 दिवसापासून हायकमानच्या भेटीसाठी आतुरतेने वाट पाहत होती, पण त्यांना काही भेट मिळाली नाही. अशा वेळी आता होऊ शकतं की ज्या पद्धतीनं चर्चा आहे की सचिन पायलट हे आपला एक वेगळा पक्ष स्थापन करतील आणि खास करून लढाई, जमिनीवरची लढाई हे अशोक गहलोत त्यांच्या विरुद्ध लढतील, अशी ही माहिती पुढे येत आहे. विशाल. प्रशांत, तो आपल्याबरोबर असाच थांब. तर आत्ता या क्षणाला सचिन पायलट नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण सचिन पायलट यांनी जो दावा केला होता 30 आमदार सोबत असल्याचा, तो दावा मात्र फार इथे टिकताना दिसत नाही. कारण 107 पैकी 90 आमदार जे आहेत ते विधिमंडळ बैठकीसाठी म्हणून मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. त्यामुळे बघूयात यापुढे नेमकी ते काय भूमिका घेतात. लक्ष ठेवून आहोत. वेळ झाली का ब्रेकची? पहा फक्त न्यूज 18 लोकमत. राजस्थानमधल्या सगळ्या घडामोडींवरती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला हे पत्रकार परिषद घेत आहेत. बघूयात ते काय माहिती देत आहेत. श्री अविनाश पांडे जी ने, मैंने और सब साथियों ने पिछले 24 घंटे में राजस्थान प्रदेश कांग्रेस कमेटी के विधायक साथियों से मौजूदा राजनीतिक परिस्थिति पर गहन मंत्रणा की है। पिछले 48 घंटे में श्री सचिन पायलट से कांग्रेस नेतृत्व ने अनेकों बार वार्तालाप और चर्चा की है। कांग्रेस के संगठन प्रभारी महासचिव श्री केसी वेणुगोपाल जी से, कांग्रेस कार्य समिति के कई वरिष्ठ सदस्यों से और कांग्रेस नेतृत्व से उप मुख्यमंत्री श्री सचिन पायलट से उन्होंने कई बार मौजूदा राजनीतिक परिस्थिति पर चर्चा भी की है। एक बार फिर सब विधायकों से मंत्रणा करने के बाद भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की ओर से समेत श्री सचिन पायलट के, जो प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष भी हैं, उप मुख्यमंत्री होने के साथ साथ, हम कांग्रेस पार्टी के सभी विधायकों से ये अपील करते हैं कि कांग्रेस पार्टी की सरकार राजस्थान की जनता की सेवा के लिए निर्वाचित हुई है। व्यक्तिगत प्रतिस्पर्धा वाजिब हो सकती है, पर राजस्थान व्यक्तिगत प्रतिस्पर्धा से बड़ा है। राजस्थान की जनता के हित, राजस्थान की तरक्की, राजस्थान में कोरोना से लड़ाई, राजस्थान के जनमानस के तक एक एक कोने तक प्रगति पहुंचाना हर व्यक्ति से, वो चाहे मुख्यमंत्री हो या उप मुख्यमंत्री हो, विधायक हो या मंत्री हो, उनसे बड़ा है। और इसीलिए आज कांग्रेस विधायक दल की बैठक जो कुछ देर बाद शुरू होगी, मैं एक बार फिर सब विधायक मंत्रियों, उप मुख्यमंत्री, सब साथियों से यह अनुरोध करूंगा कि वो इस विधायक दल की बैठक में शामिल हों, कांग्रेस की सरकार को मजबूत करने और राजस्थान की प्रगति में भागीदार बनने के लिए आगे आएं, शामिल हों। यही पार्टी के प्रति, सरकार के प्रति और राजस्थान की बहादुर जनता के प्रति सच्ची सेवा और निष्ठा का परिचय होगा। हम सब हर बात में इकट्ठे हैं। मैं ये मानता हूं कि कभी कभी वैचारिक मतभेद उत्पन्न हो जाता है, जो प्रजातांत्रिक प्रणाली में स्वाभाविक है, परंतु वैचारिक मतभेद पैदा होने से चुनी हुई अपनी ही पार्टी की सरकार को कमजोर करना या भारतीय जनता पार्टी को खरीद फरोख्त का मौका देना अनुचित है, गैर वाजिब है। और हर साथी कांग्रेस पार्टी में वो कितने भी बड़े पद पर हो, कांग्रेस की सरकार में कितने भी बड़े पद पर हो, वो इस राय मशवरा को दोस्ताना अंदाज में लेकर आत्मसात करेंगे। कांग्रेस की चुनी हुई सरकार राजस्थान की जनता की सेवा के लिए है, और अगर कोई मतभेद है तो कांग्रेस पार्टी के, कांग्रेस आला कमान के सब दरवाजे समेत श्री सचिन पायलट के सब विधायक साथियों के लिए सदैव खुले थे, खुले हैं और सदैव खुले रहेंगे।
आइए बैठकर वार्तालाप कीजिए। अगर कोई समस्या है तो श्रीमती सोनिया गांधी जी और राहुल गांधी जी के नेतृत्व में हम उस समस्या का निदान निकाल लेंगे। परंतु व्यक्तिगत प्रतिस्पर्धा के चलते कांग्रेस पार्टी की सरकार को अस्थिर करना या राजस्थान के लोगों ने जो 5 साल के लिए भारतीय राष्ट्रीय कांग्रेस को चुना है उसको कमजोर करना ना वाजिब है, ना उचित है और ना लोगों की सेवा और निष्ठा के अनुरूप है। इसलिए एक बार फिर मैं सब विधायक मित्रों से यह आग्रह करूंगा, कांग्रेस विधायक दल की बैठक में शामिल हों, अपना पक्ष पार्टी की फोरम पर रखें, ना कि पार्टी की फोरम के बाहर, और हर चीज का हल निकालने के लिए हम खुले मन से तैयार हैं। धन्यवाद। यहाँ एक बात मैं और जोड़ना चाहूंगा और फिर आपका सवाल लूंगा। कुछ देर पहले ही एक ट्वीट के माध्यम से भी मैंने कहा कि भारतीय जनता पार्टी के 3 अग्रिम विभाग हैं, फ्रंटल ऑर्गेनाइजेशन है बीजेपी की। एक फ्रंटल ऑर्गेनाइजेशन है इनकम टैक्स डिपार्टमेंट, एक है एनफोर्समेंट डायरेक्टरेट और एक है सीबीआई। जब भी प्रजातंत्र की हत्या मोदी सरकार और भाजपा को करनी होती है तो भाजपा के ये तीनों अग्रिम विभाग सबसे पहले आगे आकर खड़े हो जाते हैं। कल देर रात और आज सुबह से भाजपा के वो अग्रिम विभाग एक बार फिर राजस्थान की वीर भूमि पर कायरता दिखाने के लिए उतर आए हैं, दुर्भावना और गलत मंशा से। कांग्रेस पार्टी के साथियों पर आज सुबह से ही मोदी सरकार ने, प्रधानमंत्री जी ने, अमित शाह जी ने और भाजपा सरकार ने इनकम टैक्स की रेड शुरू करवा रखी है कांग्रेस के पदाधिकारियों पर एक बात जान ले मोदी सरकार, अभी इनकम टैक्स आया है, फिर ईडी आएगी, क्योंकि पैसे के बल पर भी, सत्ता के बल पर भी वो राजस्थान की चुनी हुई सरकार को और राजस्थान के बहादुर विधायकों की निष्ठा को नहीं खरीद पा रहे थे, तो अब उन्होंने इनकम टैक्स और ईडी को वो ले आए हैं। ईडी अभी नहीं आया है तो दोपहर तक आ जाएगा, और सीबीआई कितनी देर में आएगी ये आप खुद निर्णय कर लीजिएगा। हम भाजपा के इस दुर्भावना, रंजिश और बदले की भावना से इनकम टैक्स और ईडी के पीछे खड़े होकर वार करने की इस पूरी प्रक्रिया की कड़े शब्दों में निंदा करते हैं। भाजपा लोकतंत्र को की मंडी में खरीदने की कितनी भी कोशिश करे, राजस्थान की बहादुर धरती उनकी हर इस प्रकार के षड्यंत्र को विफल करने वाली है। धन्यवाद। सर, आपने कहा कि अनेकों बार सचिन पायलट से बात हुई जी, तो उधर से कोई इस तरह की बात आई कि सुलह की बात? आदरणीय मित्र, हर बात जो पार्टी के अंदर का वार्तालाप है उसे टेलीविजन पर या अखबार में चर्चा करना अनुशासन के अनुरूप नहीं हो सकता, परंतु श्री सचिन पायलट जी से भी और दूसरे साथियों से भी कांग्रेस आला कमान द्वारा एक बार नहीं, पिछले 72 घंटे में, 48 से 72 घंटे में अनेकों बार बात की गई है। मैंने आपको 3 व्यक्तियों के नाम भी बताए। कांग्रेस के संगठन प्रभारी महासचिव श्री केसी वेणुगोपाल जी द्वारा, रणदीप सुरजेवाला यांनी आत्ता या क्षणापर्यंतची जी परिस्थिती ती स्पष्ट केली। त्यांनी म्हटलं की काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या वतीने सचिन पायलट यांच्याशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आलेला आहे। 72 तासापासून हा प्रयत्न सुरू आहे आणि तरी यापुढे जाऊन ते बोलत असताना असं त्यांनी म्हटलंय की राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसचे जे काही ज्येष्ठ नेते आहेत, जी काँग्रेसची राजस्थानची जबाबदारी सांभाळतात, त्यांच्याशी बोलण्याकरता म्हणून सचिन पायलट यांच्याकरता सतत दरवाजे उघडे, त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल तर त्यांनी येऊन स्पष्ट करावी असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। बघूयात नेमकं आता पायलट काय भूमिका घेतात। यानंतर इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।